आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दुकान फोडी करणारी रेकॉर्डवरील टोळी अलिबागमधून जेरबंद, 6 गुन्हे उघडकीस। नाशिक शहरात दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीला गुन्हे शाखा युनिट 2 अलिबाग रायगड येथून जेरबंद केले। या कारवाईत नाशिक शहरातील 4 आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील 2 असे एकूण 6 दुकान फोडीचे गुन्हे उघडकीस आले असून तब्बल 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिक शहरात मागील महिनाभरात दुकान फोडीच्या घटना वाढल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले होते। पोलीस उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 न तपास सुरू केला। इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दुकान फोडीच्या गुन्ह्यांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली। मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांचं पथक अलिबागला रवाना झालं। स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वाजिद जैद शेख आणि आर्यन पप्पू शेख दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। आरोपींकडून 5 मोबाईल, सुझुकी ॲक्सेस मोपेड आणि सीसीटीव्ही DVR असा 2,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चोरीचे मोबाईल खरेदी करणारा संदेश रंधे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून 1,75,000चे 4 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले। आरोपींच्या कबुलीवरून इंदिरानगरचे 2, भद्रकाली आणि गंगापूर पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी 1 असे मालेगाव आयशा नगर पोलीस ठाण्याचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। ही कारवाई प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, संजय सानप, यशवंत बेंडकोळी यांच्यासह गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं केली आहे।